संगमेश्वरमधील शिरंबेंच्या अनोख्या जलमंदिरात भक्तांची मांदियाळी पाहायला मिळते। पाण्यातील शिवपिंड आणि निसर्गरम्य परिसर भाविकांचं खास आकर्षण होतं। चारही बाजूंनी पाण्याने वेढलेले प्राचीन शिवमंदिर आणि पाण्यात असलेली शिवपिंड हे मंदिराचे प्रमुख वैशिष्ट्य आहे। पाण्यातील शिवपिंड आणि निसर्गरम्य परिसर संगमेश्वरातली आपण हे दृश्य पाहतोय। संगमेश्वरमधील शिरंबेच्या अनोख्या जलमंदिरात भक्तांची मांदियाळी पाहायला मिळते। पाण्यातील शिवपिंड आणि निसर्गरम्य परिसर भाविकांचं खास आकर्षण ठरतंय। चारही बाजूंनी पाण्याने वेढलेले प्राचीन शिवमंदिर आणि पाण्यात असलेले शिवपिंड हे मंदिराचं प्रमुख वैशिष्ट्य आहे। या मल्लिकार्जुन शिवमंदिरला भेट माझी मला वाटतं तिसरी भेट आहे। प्रसन्न वाटतं। आज मी माझ्या फॅमिलीला, माझ्या सुनबाई आणि मुलाला घेऊन आलोय। खूप प्राचीन मंदिर आहे आणि या मंदिराला शिवकालीन इतिहास आहे असं समजतं। आल्यावर इथला बाजूचा निसर्ग जो निसर्गाने नटलेला आणि पावसाळ्यात तर याचं खुलून येतं अजून सौंदर्य आपल्या कोकणात। मंदिराला भेट देऊन आणि आज सोमवार नागपंचमी योगायोग खूप छान आलेत सगळे, त्यामुळे खूप बरं वाटलं भेट देऊन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।